गॅसच्या रांगेत लागल्यामुळे शंकरराव सिरसाट यांचा मृत्यू झाला। आपण त्या परिवारात या ठिकाणी आहोत, त्यांची मुलगी आपल्यासोबत या ठिकाणी आहे। ताई, मला सांगाल की सून तुमच्या मला तुम्ही सांगाल की तुमच्या सासऱ्याचा मृत्यू झाला आहे, कसं झालं, काय होतं नेमकं, ते कशासाठी गेले होते, ते काय? ते सिलेंडरमध्ये नंबर लागला होता, लाईनमध्ये उभे होते, लाईनमध्ये उभे होते, त्यांना चक्कर आला, मग त्यांना आम्ही ॲडमिट केलं। ते लाईनमध्ये लागल्यामुळे तसं झालं, मला असं वाटते। तुम्हाला फोन आला तर काय सांगितलं तेव्हा, काय झालं? तिथल्या लोकांनी त्यांना ॲडमिट केलं होतं की तुम्ही हे कोण, आम्ही माझे सासरे आहेत, तुम्ही लवकर या म्हणे। मग आम्ही तसेच गेलो। तुम्ही अकोल्याला राहते, ते खेड्यावर राहतात। मग गेले, ॲडमिट केलं, नॉर्मल आहे म्हणतात, नॉर्मल आहे। मग एका वेळीस म्हणजे तब्येत सिरियस झाली, मग तशी बातमीच आली संध्याकाळी। हे होते त्यांच्या सून, आणि त्यांनी सांगितलं की बाबा ते दवाखान्यासाठी गेले होते, नंबर लावायला गेले होते, आणि त्यासोबत आपले त्यांची या ठिकाणी सिरसाट यांची पत्नी या ठिकाणी आहेत, त्यांचं मला जाणून मावशी, मला सांगाल नेमकं काय घडलं होतं, कशासाठी ते गेले होते, मग काय घरी गॅस होता काय? सिलेंडरची बुकिंग करायसाठी गेले होते। 28 तारखेला ते साहेबांना बोलावलं होतं, त्यासाठी ते गेले होते। आणि त्या रांगीत लागल्यानं त्यांना चक्कर आला आणि ते पडले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। आता मागणी काय तुमची, आता काय सरकारला काय मागणी करा? आता सरकारले काय, आता सरकारनं आमची मदत करावी, कोणीच नाही आमच्या। माझा मुलगा कोरोनात जायला आहे, एकच मुलगा होता, आणि आता मी अपंग बाई आहे, त्यासाठी सरकारनं काही मदत करावी। हे होतं सिरसाट यांचं कुटुंब। काल ते गॅस एजन्सीवर नंबर लावण्यासाठी गेले होते, आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता हे कुटुंब जे आहे, आता कुटुंब आता हे आर्थिक संकटात सापडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी आता या कुटुंबाची करण्यात येत आहे। कॅमेरामन अनिकेत दहा तोंडेसह गणेश सोनटे, मराठी, अन्वी मिर्झापूर, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।